आज आपण वर्तुळे या प्रकरणातून स्वाध्याय 10.2 सोडवत आहोत. याच्यामधील प्रश्न पहिला, वर्तुळ मध्यापासून Q या बाह्यबिंदूपर्यंतचे अंतर 25 सेंटीमीटर आणि Q बिंदूपासून स्पर्शिकेची लांबी 24 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या आपण येथे काढायची आहे. ही त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला हे गणित सोडवून घ्यावे लागेल. त्यासाठी आपण प्रथम आकृती काढू. या वर्तुळामध्ये O हा केंद्रबिंदू आहे व Q हा त्याचा बाह्यबिंदू आहे असं आपण मानू. त्याचे अंतर 25 सेंटीमीटर आहे. या Q बिंदूपासून स्पर्शिकेची लांबी 24 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला या वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी सांगितलेली आहे. हा बिंदू आपण P घेऊ. येथे आपल्याला माहिती आहे की OP ही त्रिज्या आहे व ती स्पर्शिकेला लंब असते. प्रमेय 10.1 प्रमाणे स्पर्शिकेची त्रिज्या ही स्पर्शिकेला नेहमी लंब असते. म्हणजेच येथे OPQ काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू आपल्याला माहिती आहेत, म्हणजेच कर्ण आणि एक बाजू माहिती आहे. तिसरी बाजू आपल्याला काढायची आहे, म्हणून येथे आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. येथे कर्ण आहे OQ. OQचा वर्ग बाजू OPचा वर्ग अधिक दुसरी बाजू PQचा वर्ग. OQ आपल्याला 25 सेंटीमीटर दिलेली आहे. 25चा वर्ग बरोबर OP आपल्याला काढायची आहे. OPचा वर्ग अधिक PQ 24 सेंटीमीटर त्याचा वर्ग. 25चा वर्ग आहे 625 बरोबर OPचा वर्ग अधिक 24चा वर्ग आहे 576. 625 वजा 576 बरोबर OPचा वर्ग. 625 मधून 576 गेल्यावर 49 बरोबर OPचा वर्ग. म्हणून OP बरोबर वर्गमुळात 49. म्हणून 7 बरोबर OP. म्हणजेच जे दिलेले पर्याय आहेत त्यातील 7 सेंटीमीटर हा पर्याय बरोबर आहे.